नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्रामध्ये दुसरे प्रकरण जागतिकीकरण अभ्यासत होतो. जागतिकीकरणाने वेगवेगळ्या क्षेत्रावर जे बदल घडून आले आहेत याबाबतची माहिती आपण पाहत होतो. यात आर्थिक घटक जे आहे या क्षेत्रात झालेले महत्त्वाचे बदल आपण अभ्यासले होते आणि जागतिकीकरणामुळे राजकीय क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे याचा अभ्यास आपण करत होतो. यातला पहिला घटक राजकीय क्षेत्र, यामध्ये पहिला घटक आपण अभ्यासला होता लोकशाहीचे महत्त्व. जागतिकीकरणामुळे विशेषतः 1989ची पूर्व युरोपातील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा अंत अशा स्वरूपात बघितले जाते. कारण 1989 नंतर युरोपात क्रांती होऊन विशेषतः पूर्व युरोपातील अनेक राष्ट्रे ही स्वतंत्र झाली आणि लोकशाही व्यवस्था त्यांनी स्वीकारली. सोव्हिएत रशियाचे 1991मध्ये विघटन झाले आणि तिथंही अनेक लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झालेले राष्ट्रे उदयास आले आणि त्यामुळे जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असं जाणू लागलं. यात सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन, सुशासन या संकल्पना महत्त्वाच्या ठरल्या. सहभागी राज्य म्हणजे राज्य कारभारामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया लोकशाहीमध्ये असते. शासन व्यवस्था नागरिक केंद्रित असते आणि सुशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या शासनाचा समावेश होतो. या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे सगळे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितले जाते. म्हणजे सर्वांना राज्य कारभारामध्ये सहभागी करून घेतलं जातं. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. नागरी समाज यामध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला असतो. प्रतिनिधी जे आहे लोकशाहीमध्ये हे जनतेमार्फत निवडले जातात आणि ते राज्यकारभार पाहतात. ते राज्यकारभार पाहत असताना जनतेच्या मनात काय आहे त्यानुसार ते राज्य करत असतात. तशा पद्धतीने निर्णय घेत असतात. दुसरा घटक आहे राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आज राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडलेली आहे. आपण 11वीमध्ये राज्य या घटकासाठी राज्य निर्मितीसाठी 4 महत्त्वाचे घटक आवश्यक आहे. त्यामध्ये लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि शासन. यातला एकही घटक नसला तर राज्य निर्माण होत नाही. यातला सार्वभौमत्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडलेली आहे. सार्वभौमत्व राज्याकडे सार्वभौमत्व असेल तर त्या आधारावर राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो. त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असतो. सार्वभौमत्व आज या सार्वभौमत्वावर अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होत आहे असं मानलं जातं. कारण आज आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विस्तार झालेला आहे. वेगवेगळ्या प्रादेशिक आर्थिक संघटना निर्माण झालेल्या आहे. बाजारपेठांचे जागतिकीकरण झालेले आहे. पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत आणि हे आव्हानं आज सार्वभौमत्वापुढं, राज्याच्या सार्वभौम व्यवस्थेपुढे उभी राहिलेली आहे. तर राष्ट्रीय पातळीवर देखील काही आव्हानं आहेत. राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव असतो. कोणताही घटक चर्चेला येतो तेव्हा त्याला विरोध होत असतो. सहमतीचा
अभाव आहे. सहजासहजी सहमती होत नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुतेक ठिकाणी बहुमतही मिळत नाही आणि त्यामुळे सहमतीचा अभाव निर्माण होतो. त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण, लिंगभेद या सगळ्या घटना ज्या आहे या मानवतावादी समस्यांवर मिळालेले केंद्रस्थान, हे सर्व अंतर्गत आव्हानं आहे. हे सगळे अंतर्गत आव्हानं उभी राहिली. म्हणजे राज्याच्या स्थान मजबूत होण्यासाठी आज अनेक अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारचे आव्हाने आहेत. त्यानंतर जागतिकीकरणाच्या या युगामध्ये राजकीय क्षेत्रावर परिणाम करणारा तिसरा एक महत्त्वाचा घटक आहे बिगर राजकीय घटक. हा एक महत्त्वाचा घटक आहे, बिगर राजकीय घटक. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले आहे. अलीकडे लोकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये खूप अधिकार मिळालेले आहे, स्वातंत्र्य मिळालं आहे आणि म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संस्थांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. मानवी प्रश्न जे आहे त्या सोडवण्यासाठी तिथल्या स्थानिक सरकारच्या विरुद्ध आवाज उठवितात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. उदाहरणार्थ पहा, अम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीनपीस मूव्हमेंट यासारख्या संघटनांप्रमाणे दहशतवादी गट देखील बिगर राजकीय घटकांमध्ये सामील होतात आणि राजकीय प्रक्रियेमध्ये त्या आव्हान उभं करतात आणि म्हणून आज बिगर राजकीय घटक देखील जागतिकीकरणाच्या युगात महत्त्वाचे झाले. त्यानंतर चौथा एक घटक आहे राजकीय क्षेत्रावर परिणाम करणारा, तो म्हणजे मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकाराचे रक्षण एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. मानवाधिकाराला अधिक महत्त्व आहे, परंतु विकसित आणि विकसनशील देशात मानवाधिकाराच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. कारण विकसित देश आहे, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळालेल्या आहे आणि तिथं मानवाधिकारही मिळतात. पण विकसनशील देश जे आहे मानवाधिकाराच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. कारण विकसनशील म्हणजे तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी, म्हणजे त्यांना नागरी हक्क मिळाले पाहिजे, राजकीय हक्क मिळाले, पण त्याही अगोदर आर्थिक विकास साधण्याची गरज आहे. तसेच या तिसऱ्या जगात किंवा मागासलेल्या देशांमध्ये, विकसनशील देशांमध्ये वैयक्तिक अधिकारापेक्षाही समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व अधिक आहे. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे भारताचं. भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिलेले आहे. असेही मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक राज्याला त्या ठिकाणी असलेला इतिहास, तिथली संस्कृती, तिथली असलेली अर्थव्यवस्था, तिथल्या लोकांना असलेल्या हक्कांची गरज याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची गरज आहे. म्हणजे कोणत्याही घटकांवर केवळ पाश्चात्यांचं किंवा विकसित राष्ट्रांचं अनुकरण करून चालणार नाही, तर स्थानिक जे मागासलेले राष्ट्र आहे त्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीचा विचार करून तशा पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे. हे सर्व घटक, वरील सर्व घटक जे आहे आपण अभ्यासल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल की त्याची काही उदाहरणं आहेत, आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. उदाहरणार्थ पहा, भारत
वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा किंवा संघटनांचा सभासद आहे, जागतिक व्यापार संघटनेचा सभासद आहे. आणि जागतिक व्यापार संघटनेचा सभासद आहे म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियम जे असतील त्या नियमांचं पालन करावं लागतं. पाकिस्तानबरोबर केलेला सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार आहे. तसेच बांगलादेशाशी फरक्का नदीच्या पाणी वाटपाचा करार केला आहे. म्हणजे गंगा आणि सिंधू या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत जे करार केले आहे त्या नियमांचं पालन भारताला करावं लागतं. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणं ही आज प्रत्येक देशाच्या पुढं समस्या म्हणता येणार नाही, तर ती गरज आहे. कारण आज जग जवळ आलेलं आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन प्रेस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवर दबाव आणतात. उदाहरणार्थ ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जी संघटना आहे मानवी हक्काबाबत कार्य करणारी, या संघटनेने काश्मीर संदर्भातील भारताच्या भूमिकेबाबत टीका केली होती आणि एक प्रकारे स्थानिक सरकारवर त्यामुळे दबाव येतो. तसंच चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. इथं या पर्यावरणासंबंधी आपत्तींना देशाच्या सीमांतर्गत ठेवता येत नाही. एखाद्या देशात दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम त्याच्या शेजारच्या देशांवरही होत असतो. म्हणून युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून सामूहिकरित्या उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागते. त्याच पद्धतीने भारतात मेघा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन उभे केले. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनकर्त्यांनी जागतिक बँकेची मदत घेतली व हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्यामुळं त्या ठिकाणी असलेले जे निर्वासित आहे पण जे विस्थापित आहे त्या विस्थापितांचं पुनर्वसन केल्याशिवाय धरणाची उंची वाढवता येणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय झाला. तसंच भारतातील जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि NGOंचा विरोध आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प आजही सुरू करता येत नाही, सुरू होऊ शकलेलं नाही. हे सर्व प्रकरणं, वरील सर्व उदाहरणं जर पाहिलं तर काय दिसतं, राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे. नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न असू द्या किंवा काश्मीरमधील मानवी हक्काबाबत ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केलेली टीका असू द्या किंवा युरोपमध्ये पसरलेलं रेडिएशन आणि त्यामुळे जी पर्यावरणीय आपत्ती त्याबद्दलचा निर्णय असू द्या किंवा नर्मदा बचाव आंदोलनाचा निर्णय असू द्या, हे सगळे घटक जर पाहिले तर राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे असं दिसतं. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानांचीच ही सगळी उदाहरणं आहेत. आणि म्हणून असेही मानले जाते की आता राज्याचे कार्य कमी होत चालले आहे, पण ते खरं नाही. राज्याचं कार्य कमी होत चाललं असं मानलं जातं. कारण काय, खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चालली आहे असं चित्र तयार झालेलं आहे. जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व असेल. राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे का? जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे का? म्हणजे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आता या प्रश्नाची उत्तरं आपल्याला पाहिजे. काय जागतिकीकरणाच्या युगात आता राज्याला महत्त्व किती? जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था माघार घेत आहे का?
या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथं शोधायचे. राज्याच्या आता इथं आपण लक्षात घ्या, राज्य निर्मितीसाठी प्रमुख 4 घटक आवश्यक आहे. राज्याचे हे 4 घटक कोणते ते बघूया. भूप्रदेश, लोकसंख्या, सार्वभौमत्व आणि शासन, हे 4 घटक आहे. आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे, तो कुठं जात नाही. आपण आज देखील राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. सार्वभौमत्व, आपलं सार्वभौम शासन, ही संकल्पना देखील महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील कमी झालेले नाही. वेगवेगळे करार झाले आंतरराष्ट्रीय पातळीवर, त्यामुळे राज्याच्या काही हक्कांवर मर्यादा आली असेल, परंतु राज्याचे अधिकार आजही अस्तित्वात आहे. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाचा हक्क या आधारे नवीन राज्याची निर्मिती होत आहे, हे आपण पाहिलं आहे. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाचा हक्क या आधारे आज नवीन राष्ट्रांची निर्मिती होत आहे. मात्र जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्यांच्या काही संस्था आहेत. विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था, नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था आहे. जागतिकीकरणात राज्यासमोर जी आव्हानं आहे, या आव्हानांना सामोरं जाऊ शकेल अशा राज्याच्या या संस्था आहे. विधानमंडळ आहे कायदे करण्यासाठी, कार्यकारी मंडळ आहे कायदे राबवण्यासाठी, न्यायव्यवस्था राखण्यासाठी न्यायमंडळ आहे, आणि हे सगळे कायदे असतील त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नोकरशहा सक्षम आहे. या संस्था राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देण्याची व्यवस्था राखणे, आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे हे कार्य करू शकतात. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका आल्या तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. आणि म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे आहे. आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये जरी आपल्याला वाटत असेल की आज राज्याचं महत्त्व कमी होत आहे, पण ते खरं नाही. कारण आजही राज्याला जे स्थान आहे ते अबाधित आहे. राज्याचं महत्त्व कमी होणारं नाही, आणि तसं म्हणणं हे चुकीचं आहे. आता आपल्याला पुढचा घटक विचारात घ्यायचा आहे. जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये परिणाम होणारा पुढचा घटक आहे विचार प्रणाली. म्हणजे जागतिकीकरणाचा विचार प्रणालीवर देखील परिणाम होतो. लक्षात घ्या, विचार प्रणाली. शीतयुद्धाच्या काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर 2 महासत्ता निर्माण झाल्या आणि जगभर शीतयुद्ध एक प्रकारे सुरू झालं. या काळात एक महत्त्वाचा घटक म्हणजे शीतयुद्ध. शीतयुद्धाच्या काळात विचार प्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता. राष्ट्रांचे वर्गीकरण एकाकडे साम्यवादी किंवा समाजवादी, तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात होते. म्हणजे एका बाजूला साम्यवादी किंवा समाजवादी राष्ट्रांचा एक गट होता सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली, आणि दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान व्यवस्था स्वीकारायला एक गट अमेरिकेच्या आणि पश्चिम युरोपच्या नेतृत्वाखाली. असे 2 गट होते. यामध्ये सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील साम्यवादी राष्ट्रे यांचा एक गट होता. तर उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप आणि तेथील राष्ट्रे हा भांडवलशाही गट होता. असे 2 गट होते. आता यानुसार त्यांची विचार प्रणाली होती. विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. जशी विचार प्रणाली तशी अर्थव्यवस्था ते स्वीकारलेली होती. विचार प्रणाली हा राजकीय घटक होता. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था
त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीनुसार आखली जात होती. जशी विचारप्रणाली तशी अर्थव्यवस्था आखली जात होती. उदाहरणार्थ पहा, पूर्व युरोपमध्ये कोणती व्यवस्था होती? साम्यवादी विचारप्रणाली होती. पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारप्रणाली होती आणि म्हणून तेथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. अशा अर्थव्यवस्थेत आता तिथं साम्यवादी अर्थव्यवस्था आहे, तेथे सरकारी आणि सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिले जाते. सार्वजनिक उद्योग, सरकारी उद्योगाला महत्त्व असते साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये. तर दुसरीकडे पश्चिम युरोप, अमेरिका यांची भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि भांडवलशाही त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. तेथे अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले जाते. या काळात भारतासारखी राष्ट्रे ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र म्हणून मानली जात होती. म्हणजे भारतासारख्या राष्ट्रामध्ये लोकशाही होती आणि समाजवाद, म्हणजे काही प्रमाणात साम्यवादही स्वीकारलेली आणि काही प्रमाणात लोकशाही भांडवलशाहीवादही स्वीकारलेली राष्ट्र मानली जात होती. आणि म्हणून येथील अर्थव्यवस्था, या ठिकाणच्या भारतासारख्या देशातल्या अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही उद्योगांना महत्त्व होते. म्हणजे काही उद्योग खाजगी होते त्यालाही महत्त्व होते आणि सार्वजनिक उद्योगधंद्यांना देखील महत्त्व होतं. या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हटले जात होते. याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची होती. दोन्ही क्षेत्र इथं या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत होते. आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येत नाही. एकच विचारप्रणाली, भांडवलशाही किंवा समाजवादी अर्थव्यवस्था दिसून येत नाही. आणि म्हणून आजच्या काळात या अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना काय म्हटलं जातं? बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे वर्णन केले जाते. म्हणजे आज नाही साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था न मानता आज बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे मानले जात आहे. परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारची बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाही. सर्व जे राष्ट्र आहे, साम्यवादी असतील किंवा समाजवादी असतील किंवा भांडवलशाही लोकशाही प्रधान असतील, ही एकाच प्रकारच्या बाजारपेठी अर्थव्यवस्था स्वीकारलेली नाही. सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाही. त्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवरच अवलंबून असते. म्हणजे जशी विचारप्रणाली तशी अर्थव्यवस्था. उदाहरणार्थ पहा, अमेरिकेत कोणती विचारप्रणाली? भांडवलशाही विचारप्रणाली, आणि त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणून त्याचे वर्णन करताना भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. बाजारपेठी अर्थव्यवस्था आहे, पण कोणती? भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असे वर्णन अमेरिकेतल्या भांडवलशाही विचारप्रणालीचे केले जाते. पश्चिम युरोपमध्ये पहा, पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे. या ठिकाणी कोणती? युरोपातल्या पश्चिम भागातल्या राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे आणि म्हणून त्यांचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते. पश्चिम युरोपीय राष्ट्रांमध्ये कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था आहे मानली जाते. तर चीनसारखा साम्यवादी देश आहे, त्यांची विचारप्रणाली साम्यवादी आहे. 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल झाले दिसून येतात. 1975च्या दशकात डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली उदारीकरणाचे धोरण चीनने स्वीकारले आणि आर्थिक प्रगती झाली. त्यामुळे 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल झालेले आहेत. आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते, कारण चीनमध्ये साम्यवाद आहे आणि म्हणून साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे वर्णन केले जाते.
भारतात आपण बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्द प्रयोग करत नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक उदारीकरण हा शब्द प्रयोग वापरतो. आर्थिक उदारीकरण. आणि या ठिकाणी म्हणजे विचारप्रणालीनुसार अर्थव्यवस्थेचे वर्णन केले जाते. अमेरिका असेल तर तेथे भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था. पश्चिम युरोपातील राष्ट्रे असतील, कल्याणकारी विचारप्रणाली आहे आणि म्हणून कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था. चीनसारखा देश असेल तर त्या ठिकाणी साम्यवाद आहे, म्हणून साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था. आणि भारताची बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्द प्रयोग न करता भारतात आपण आर्थिक उदारीकरण हा शब्द प्रयोग करतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विचारप्रणाली या घटकाचा विचार केला. जागतिकीकरणाने विचारप्रणालीवर देखील परिणाम झालेला आहे. यानंतर पुढे आपण